घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येकाला आपलं घर वेगळं आणि क्रिएटिव्ह पद्धतीने सजवायला आवडतं. म्हणूनच मी आपल्या व्हिडिओजमधनं तुम्हाला होम स्टायलिंग, होम डेकोर म्हणजेच घर सजवण्याच्या काही आयडियाज आणि टिप्स देत असते. तसंच मी तुम्हाला काही अशी ठिकाणं दाखवत असते, की जिथे अशा होम डेकोरच्या वस्तू मिळतील. जेणेकरून तुम्हाला तुमचं घर सजवायला मदत होईल. नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. सध्या मी एका होम स्टायलिंग प्रोजेक्टवरती काम करतेय आणि क्लायंटची रिक्वायरमेंट आहे, त्यांना थोडंसं वुडन फर्निचर हवंय आणि त्याच्या शोधात मी आज एका दुकानामध्ये आलेले आहे. तर या दुकानामध्ये आल्यावरती मला थोड्या होम डेकोरच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी दिसल्या. तर म्हटलं तुम्हाला सुद्धा मी इकडे आलेच आहे तर शेअर करावं की काय काय वस्तू आहेत इकडे. तर जाऊयात आपण दुकानामध्ये, चला. तर या दुकानाचं नाव आहे ऐरावत हँडीक्राफ्ट आणि हे पुणे बाणेर मध्ये आहे. तर आधी या दुकानामध्ये फर्निचर मध्ये काय आहे ते बघूया, कारण खूप सारे आयटम्स आहेत. तर आधी फर्निचर बघू. तर फर्निचर मध्ये डायनिंग टेबल्स आहेत. तर डायनिंग टेबल मध्ये पण असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत. त्यामध्ये मला हा एक असा युनिक पॅटर्न असा वाटला की वुडन कार्विंग केलेलं आहे छान, आणि असे हे ब्रास मध्ये आहे. त्यानंतर ह्या ज्या टाईल्स लावल्या त्या कलरफुल हँड पेंटेड असतात. तर हा 6 सीटरचा असा खूप सुंदर असा डायनिंग टेबल आहे. काही वुडनचे साईड बोर्ड असतात किंवा कन्सोल टेबल आपण जे म्हणतो, तर त्याच्यामध्ये पण असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत. ब्रास कोटेड सुद्धा आहेत. जर तुम्हाला असे अँटिक आणि विंटेज कलेक्शन आवडत असेल ना, तर इथे तसे बरेच ऑप्शन्स आहेत. खूप सुंदर असा झोका असा सेटअप आहे, म्हणजे पूर्ण झोका आणि हा लाकडी खूप छान वाटतोय आणि मस्त कार्विंग केलेलं आहे त्याच्यावरती. आणि याची प्राइस आहे 1,75,000. पण जर तुमचं असं मोठं घर आहे, तो लिव्हिंग रूम खूप मोठा आहे आणि तिथे असं जर ठेवायला ना, खूपच एक युनिक पीस आहे हा. इथे ना थोडी अशी लाकडाची कपाटं आहेत की जी आपण ऍज अ बुक शेल्फ किंवा क्रॉकरी युनिट म्हणून सुद्धा ठेवू शकतो. खूप सुंदर सुंदर पीसेस आहेत हे. स्टोरेज म्हणून खूप छान आहेत आणि ते तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये वगैरे खूप सुंदर दिसतील. मला ना हे टीव्हीच्या खाली ठेवण्यासाठीचं जे युनिट आहे ना, ते खूप आवडलं. दोन्ही साईडला असे व्हाईट पॅनलिंग आहे आणि त्याच्यावरती वुड कार्विंग केलेलं आहे. तर हा पीस खूपच छान आहे. त्याच्या खालचा जो आहे इथे ब्रास कोटेड आहे हा पण. त्यानंतर इकडे पण हा जो व्हाईट आहे तोही खूप छान वाटतोय. तर तुम्हाला थोडस असं मॉडर्न पण थोडंसं इंडियन पण टच द्यायचा असेल घरामध्ये, तशी थीम असेल तर अशा टाईपचे कन्सोल टेबल्स खूप छान जातात. साईड टेबल मध्ये तर खूप व्हरायटी आहे, म्हणजे बेडच्या बाजूला आपण ठेवतो ते साईड टेबल, किंवा लिव्हिंग रूम मध्ये सोफ्याच्या बाजूला ठेवण्यासाठीचे जे छोटे छोटे स्टूल किंवा टेबल्स असतात ना, त्यामध्ये तर खूप व्हरायटी आहे. वेगवेगळे डिझाईन्स आहेत. जसं की हा हत्तीच्या शेप मधला जो आहे तोही खूप छान आणि युनिक आहे. जर तुमच्या घरामध्ये जर थोडी इंडियन थीम असेल ना फर्निचर मध्ये, तर अशा टाईपचे हे असे पीसेस असतात ना, जसं की इथे हे ब्रास कोटिंग आहे, वुडनचा आहे. त्याच्यानंतर हा हत्तीच्या शेपचा त्याचे पाय आहेत. तर हे असे फर्निचर खूप सुंदर जातात, एकतर युनिकनेस ऍड करतात तुमच्या फर्निचरमध्ये. त्यानंतर हे असे जरा कलरफुल जर तुम्हाला ऍड करायचे असतील एलिमेंट, तर असे सुद्धा छान वाटतात. हा एक मला साईड टेबल खूप आवडला, की म्हणजे ऍक्च्युली त्याला इनबिल्ट असा चेस आहे आणि त्याच्याची जी डिझाईन आहे ना, ती वुडन मध्ये अशी एम्बॉस केलेली आहे. तर खूप सुंदर पीस आहे हा. तर साईड टेबल म्हणून खूपच सुरेख आहे. आता तुमच्या जर लिव्हिंग रूम मध्ये तुम्हाला असा जर स्टेटमेंट पीस ऍड करायचा असेल, की जो एकच पीस तुमचं घराचं लक्ष म्हणजे तिथे जातं, असा स्टेटमेंट पीस ऍड करायचा असेल, तर अशा टाईपच्या ज्या फ्रेम्स असतात ना, त्या तुम्ही सोफा सेटच्या वरती लावू शकता. याच्या मागे तुम्ही मिररही ऍड करू शकता आणि नाही केलं तरी अशा सुद्धा खूप सुंदर दिसतात. जसं की ही 3 पॅनलवाली जी फ्रेम आहे वुडनची,
ती तर खूप सुरेख दिसते. तर त्याच्यामध्ये आपण खाली मागे मिरर ऍड केली. तर हा एवढा मोठा शीशम वूडचा फोल्डिंग डायनिंग टेबल आहे. हा मला खूप आवडला. जर तुमच्या घरामध्ये कमी जागा असेल तर तिथे हा खूप युजफुल आहे. का ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला हे जे दाखवते स्पेस सेव्हिंग फोल्डिंग डायनिंग टेबल हा. आहे ते सेसमच्या लाकडात आपण निर्माण केलेले. अच्छा. आणि हे इन हाऊस आपण स्वतः बनवतो. फर्निचर जेवढं आता तुम्ही सगळे बघितलंय ते इन हाऊस आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. ओके. याच्यात तुम्हाला कुठलीही वस्तू हम्म. कस्टमाइज करून देऊ शकतो. कपाट, वॉर्डरोब, बेड जे पाहिजे ते. आता हा डायनिंग टेबल तुम्हाला बंद करून दाखवतो. हा चेअरचा एकदम पूर्ण फोल्ड होऊन जातं. तर फोल्ड करून ह्याच्या आतमध्ये जाऊन बसतं. अच्छा, याच्या म्हणजे टेबलच्या आतमध्ये. आतमध्येच ठेवू शकता. ओके. बाहेर ठेवायची गरज नाही. बर. तर आतमध्ये कसं याला खाली चाक लावलेलं आपण. अच्छा, पूर्ण मुव्हिंग आहे हा टेबल. किचन टू डायनिंग, लिव्हिंग रूम, बेडरूम. अच्छा, तर याच्या आतमध्ये आपण ह्या 4 चेअर्स आहेत. चाराचे चार आता ठेवून दिलेले आपण. ओके. हा ड्रॉवर पण आहे. हा ड्रॉवर आहे जिथे आपण कटलेरी आहे, स्पून आहे, अच्छा. नॅपकिन. हे वस्तू दुसरी बाजून सुद्धा दिलेले आहे. ओके. म्हणजे तुम्ही बघितलं का हा पूर्ण फोल्डिंग टेबल आहे शीशम वूडचा. प्लस त्याला स्टोरेज आहे आणि त्याच्यामध्ये फोल्डिंग 4 चेअर बसतायत इथे. म्हणजे जर तुमच्या घरामध्ये स्पेशली असं डायनिंग रूम नसेल किंवा डायनिंग एरिया नसेल, त्यामुळे कधी कधी असं होतं ना की डायनिंग टेबल नाही बसत, तर त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. कमी जागेमध्ये हे डायनिंग टेबल बसेल आणि तुमच्या चेअर सुद्धा बसतील. तर खूपच अमेझिंग ऑप्शन आहे. आता याची किंमत काय आहे? आपल्याला 52,000 मध्ये 4 चेअर प्लस टेबल मिळेल. अच्छा, म्हणजे हा 52,000 मध्ये हा पूर्ण टेबल प्लस 4 चेअर मिळतात, विच इज रिअली गुड. तर इथे असा ग्रामोफोनचा रेप्लिका आहे. ज्यांना थोडंसं विंटेज फर्निचर किंवा विंटेज डेकोरचे आयटम्स घरामध्ये आवडतात त्यांच्यासाठी चांगला ऑप्शन आहे. तर या दुकानामध्ये भरपूर व्हरायटी आहे. म्हणजे तुम्हाला होम डेकोरच्या वस्तू, वुडन फर्निचर आणि बरेच छोटे छोटे आर्टिफॅक्ट्स आहेत. भरपूर वस्तू आहेत. तुम्हाला जर या बघायला आवडणार असतील तर या दुकानामध्ये नक्की या. आणि हा व्हिडिओ बघायला जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण असेच नवीन नवीन व्हिडिओज मध्ये भेटत राहू. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.